महत्वाची बातमी, मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार करण्यात आली। निलेश राणे यांनी ही धाड टाकली। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार निलेश राणेंनी केली आणि स्वतः त्यांनी या ठिकाणी धाड टाकलेली आहे। त्यांनी यायला हवं होतं। ही काय साधी सुधी रोज होणारी गोष्ट नाहीये। त्यांना बोलून घ्या, फोन करा त्यांना। हे आपल्या लोकांना सांग खाली आनंद, कोणी काय गडबड करू नका, गपचूप राहा। तुम्हाला जर इकडे आवाज करायचा असेल तुम्ही इथून निघून जा। तुम्हाला आवाज करायचा असेल इथून निघून जा। हे काय टाइमपास करायला इकडे बोलवलेलं नाही। तुम्ही पहिले सगळे गेटच्या बाहेर व्हा। ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, सगळे गेटच्या बाहेर व्हा। तर मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार निलेश राणेंनी केली। त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकलेली आहे। मालवणमध्ये निलेश राणे यांनी स्वतः हे स्टिंग ऑपरेशन केलंय। निवडणूक अधिकारी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार निलेश राणे यांनी केली आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। भाजप कार्यकर्त्याच्या घरावर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी धाड टाकली आहे। निवडणूक अधिकारी पोलीस देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी घटनास्थळी आहेत आणि त्यांनी पैसे वाटप होतानाचा घरात पैसे आढळल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार निलेश राणे यांनी केली। तसंच घरामध्ये पैसे आढळल्याचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा त्यांनी काढलेला आहे। निवडणूक अधिकारी पोलीस हे देखील निलेश राणे यांच्या सोबत घटनास्थळी दाखल। तर ही दृश्य आपण पाहतोय, मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार आणि त्यानंतर निलेश राणे यांनी स्वतः धाड टाकलेली आहे। पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे। कुठले दाखव, प्रूव्ह करा। हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। हो। निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला, बोलो ना, सगळ्यांना बोलला, पत्रकारांना बोलू। तुम्ही तुमच्या बिझनेसचे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल। तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल। माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध। हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल। लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात। हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे। मी कालपासून किंवा मागच्या काही जो भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही। हे जर तुम्हाला करायचं, हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11, तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत। त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे। ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत। जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर। नाही बसलेला जे असं इकडे हो
होय साहेब, परत सांगतो मी पण असतं सांगतो आमदार साहेब निलेश साहेब अरे हो हॅलो अरे परत असं काही मोजतोय कशात सांगतो हो लावा तुम्ही सगळ्यांनी पुन्हा बोलून घ्या, हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे. पत्रकारांना फोन कर. ओके. तर निवडणूक अधिकारी आणि पोलीसही सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. भाजप कार्यकर्त्याच्या घरात ही पैशाची बॅग आढळली. स्टिंग ऑपरेशन निलेश राणे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. या भाजप कार्यकर्त्याच्या घरावरच निलेश राणे यांनी धाड टाकली आणि यात एक पैशाची बॅग आढळलेली आहे. मात्र हे पैसे माझ्या बिझनेसचे पैसे आहेत असं उत्तर या भाजप कार्यकर्त्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यावर हे पुरावे तुम्ही आता निवडणूक अधिकाऱ्यांना द्या असं निलेश राणे म्हणतात. निलेश राणे यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा असं या भाजप कार्यकर्त्याला सांगितलंय. तुमचं लक्ष कुठे आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा हे का एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतील. तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात का? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा कोणतरी, त्यांचा पण ड्रायव्हर नाही, हा कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे. हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो. मला माझ्या नावाने FIR द्यायची. हा, मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा. कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, यांच्या अंगावर पैसे असतात. तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं, साहेब लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता सोडणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत. अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे. ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत. एक जरी सापडला मला याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार. पोलिसांच्या समोर सांगतोय. साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल. ही पद्धत नाही निवडणूक लढवायची. मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत. यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले. कालपासून, एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय. कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली. जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं. गस्त वाढू नये. तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही. 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा, हा म्हणतो धंद्यातला. बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून. त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. मेसेज नाही, कॉल आलेला साहेब. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेला चार्जिंग. तो बघा, तो कोण आहे? तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची.
जगताप साहेब हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. यांचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. ते अंगावर पैसे घेऊन वाटप करतात सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे, आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा. मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. चल, आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो. माझं काम इकडे झालेलं आहे. बाकीचं तुम्ही बंद. आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा. मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. फक्त गैरसमज नका फक्त साहेब की तर सिंधुदुर्गात मालवणमध्ये निलेश राणे यांनी हे स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं आहे. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर शिवसेनेच्या निलेश राणे यांनी धाड टाकली. घरात पैसे आढळल्याचा लाईव्ह व्हिडिओही त्यांनी काढला. तर शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे. सर शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे. तर हे सर्व आरोप जे आहेत ते आशिष शेलार यांनी फेटाळलेत. मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावरच धाड टाकलेली आहे. अजून 3 ते 4 बॅगा असल्याचा दावा निलेश राणे यांनी केलेला आहे. तर हे पैसे आढळलेले लाईव्ह रेकॉर्डिंग त्यांनी केलेलं आहे.